नांदेडच्या बिलोली तालुक्यामधल्या बडूरमधील भोंदूबाबाला काल पोलिसांनी अटक केली होती। मात्र पोलिसांना माझ्या विरोधात पुरावे सापडले नसल्याचा दावा भोंदूबाबानं केलाय। तलवार बाबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या ज्ञानेश्वर करडेवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे, तर माझ्यावर गुन्हा दाखल नसल्याचं भोंदूबाबा सांगतोय। येण्याच्या पहिले तिथे गेट वगैरे काही लावलेले आहे का? जर मी काही ढोंग करत असेल किंवा मी काही गलत गोष्टी करत असेल तर एवढ्या उघड्यावर मी साधण्याची जागा ठेवू शकतो का? हा माझा प्रश्न आहे। ताडपत्री कोणी खोलून मध्ये जाऊ शकते, कोणी बघू शकते आणि केव्हाही बघू शकते। आणि मी अचानक का आलो? कारण की मला गावात कोणीतरी म्हणले की कोणतरी पत्रकार लोक तुमच्या मंदिरामध्ये गेले, म्हणून मला जेव्हा समजलं तर मी अचानक धावत पळत इथं आलो। मी येण्याच्या पहिले तुम्हाला कोणती तरी सिक्युरिटी इथं वाटली का? त्यांनी तुमच्यावर गुन्हा दाखल केला? पोलिसांनी माझ्यावर गुन्हा दाखल केलं नाही। काल पोलिसांनी मला इथून जेव्हा घेऊन गेलो होतं ना, तेव्हा त्यांनी मला जबरदस्ती इथं तलवार आहे म्हणून मला घेऊन गेलं। तिथं तलवार आहे म्हणून घेऊन गेले आणि तिथं त्यांना 3-4 तास त्यांना कोणताही गुन्हा दाखल करायला काहीच सबूत भेटलं नाही। सगळ्यात मोठी गोष्ट, तुमच्यावर गुन्हा दाखल झाला नाही। गुन्हा दाखल झालेला आहे। आम्ही पोलिसांची प्रतिक्रिया घेऊन आलोय। तुमच्यावर गुन्हा दाखल, कोणता गुन्हा दाखल झालेला आहे? आणि अंधश्रद्धा निर्मूलन अंधश्रद्धा निर्मूलनाचा जर गुन्हा दाखल झाला असेल तर गुन्हा केव्हा दाखल व्हायला पाहिजे? मला इथून घेऊन जाण्याच्या पहिलं मला तिथं नेऊन बसवतात, 3-4 तास तिथं बसवल्यानंतर मग तुम्ही गुन्हा दाखल करता। हा म्हणजे षडयंत्राचाच भाग आहे ना।